नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तू मला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सानिका जेव्हा आप्पांना उपचारांसाठी बाहेर पाठवण्याचं म्हणते, तेव्हा कमळ तिला विरोध करते आणि म्हणू लागते, हिनं सांगितलेल्या कुठल्याच ठिकाणी यांना पाठवायचे नाही. माझा विश्वासच नाही हिच्यावर. त्यावर सरकार म्हणतो, आई अगं आप्पांच्या उपचारांसाठीच पाठवायचं म्हणत्या ना ती. उगच विरोध करायचं म्हणून करू नकोस. तेवढ्यात सानिका म्हणते, आई अहो चांगले डॉक्टर आहेत ते. तिथे गेलेले प्रत्येक पेशंट बरं होऊनच घरी येतं. तिथे जाऊन आपले आप्पा लवकर बरे होतील आणि खर्च बी लई नाही तिथे. त्यावर सरकार म्हणतो, आप्पा लवकर बरे होऊन घरी यावेत यासाठीच चाललंय हे सगळं. तो पुढे म्हणतो, आणि मी स्वतःच चौकशी केली अगं, डॉक्टर लई चांगले आहेत. त्यावर सई म्हणते, आत्या अगं मला सानिकाचं म्हणणं पटतंय, आपण आप्पांना तिथं पाठवलं पाहिजे. तर कमळ म्हणते, नाही ठीक आहे, तुम्ही सांगतात म्हणून ठीक आहे, पण उद्या जर यांनी सांगितलेल्या ठिकाणी पाठवलं आणि त्यांना काही कमी जास्त झालं मग ही बाया तर वर हात करून मोकळी होईल. त्यावर सई म्हणते, अगं आत्ते असं काही बी नाही होणार आणि आपण आप्पांना काही एकट्याला पाठवणार भाई तिकडं. सरकार जाईल की आप्पांसोबत. त्यावर मिनल म्हणते, हा हे बेस्ट राहील. सरकार जर आप्पांसोबत गेला तर आपल्याला काळजी करायची गरज नाही पडणार आणि एका आठवड्याचा तर प्रश्न नाही, येतील परत दोघं एका आठवड्याने. और सई म्हणते, आप्पा एकदम ठणठणीत बरे होतील बघ, आप्पा आणि सरकारला जाऊ द्या दोघांना. त्यावर आनंद म्हणतो, मला बी तेच वाटतंय, जाऊ द्या दोघांना, अगं खर्च बी लई नाही आहे. त्यावर कमळ म्हणते, ठीक आहे, मग कधी निघताय. त्यावर सई म्हणते, उद्याच, म्हणजे आप्पांना लवकरात लवकर पाठवलं म्हणजे आप्पा लवकरात लवकर बरे होऊन घरी येतील आणि दुसऱ्या दिवशी आप्पा आणि सरकार बरोबर जायचं ठरतं. सरकार इकडे सानिकाला म्हणत असतो, मला काय वाटतंय, मी घरच्यांना सांगू का की आप्पांना काही दिवसांनी घेऊन जातो म्हणून. त्यावर सानिका विचारते, का? अरे जेवढ्या लवकरात लवकर त्यांना नेलं तेवढंच चांगलं आहे ना, आप्पा लवकर बरे होतील. त्यावर सरकार म्हणतो, अगं आप्पा लवकर बरे व्हावेत असं मला बी वाटतंय, पण तू गावकऱ्यांना शब्द दिलाय, त्यामुळं अशा परिस्थितीत मी तुझ्या संग असायला हवं ना. मी जर आप्पांसंग गेलो तर तू एकटी इथं काय काय करशील, मी इथं राहिलो तर तेवढीच तुला मदत होईल. त्यावर सानिका म्हणते, कशाला पाहिजे मदत, आणि तू आता परत या बिनकामाच्या गोष्टींचं टेन्शन घ्यायला सुरुवात केली आहेस का? एक मिनिट, तूच मला म्हणला होतास ना, चांगली सून तीच असत्या जिला घरचं आणि बाहेरचं दोन्ही सारखं हाताळता येतं. त्यामुळं मी माझं कर्तव्य पूर्ण करते आणि तू तुझं कर्तव्य पूर्ण कर. तुझ्या आप्पांना घेऊन. मी गावकऱ्यांना दिलेल्या शब्दापेक्षा आप्पांचं बरं होणं हे जास्त महत्त्वाचं आहे, त्यामुळे तू कसलाच विचार करू नकोस. इकडे सई तिच्या आईला म्हणजे मिनलला म्हणत असते, बघितलंस ना कशी सानिकाची कल्पना तिच्यावरच उलटवली मी. त्यावर मिनल विचारते, म्हणजे ग? त्यावर सई म्हणते, अगं आप्पांवर झालेल्या हल्ल्यामुळं सानिकाला वाटलं असेल की आप्पा इथं सुरक्षित नाही आहे म्हणून, त्यामुळं ती त्यांना बाहेरगावी पाठवतीये. आप्पांना बाहेर पाठवून ती तिच्या आता व्यवसायावर लक्ष केंद्रित करणार, पण तिला मदत करणारं सरकार आता चाललं ना आप्पांबरोबर. आता बिचारी एकटी पडणार आणि ती एकटी पडल्यावर तिचं लक्ष कसं विचलित करायचं हे मला चांगलंच माहिती आहे. इकडे सानिका आप्पांच्या खोलीत बोलण्यासाठी येते आणि म्हणू लागते, आप्पा तुम्ही आणि सरकार जाण्यापूर्वी मला तुमच्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं आहे. तुम्ही जिथे चालले ते डॉक्टर लई चांगले आहेत. तुम्ही बघा एका आठवड्यात तुम्ही तुमच्या पायावर ठणठणीत बरे होऊन परत याल. आणि ती म्हणते, आप्पा तुमच्या तोंडून ना मला एकदा सुनबाई हा शब्द ऐकायचा आहे. पुढे ती म्हणू लागते, पण ना मला पहिल्यांदाच लई भीती वाटत्या, कारण तुम्ही आणि सरकार दोघंही बाहेर जाणार आहे. मला या घरात तुमचा लई मोठा आधार आहे आणि गावकऱ्यांना दिलेला शब्द पण पूर्ण करायचा आहे. लई मोठी जबाबदारी आहे माझ्यावर. थांबा असं म्हणणं नाही आहे माझं, पण प्लीज मला काहीतरी मार्ग दाखवा. हेच जर मी सरकारशी बोलले तर तो लई टेन्शन घेईल आणि मला काय करावं हेच सुचत नाही आहे. हे ऐकून आप्पा तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत असतात. तेवढ्यात कमळ तिथे येते आणि सानिकावर ओरडू लागते, ते पेशंट आहे आणि त्यांना आरामाची गरज आहे, उठ आणि बाहेर जा. सानिका शांतपणे तिथून उठून जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी तयारी करून सरकार आप्पांबरोबर जायला निघतो. कमळ म्हणत असते, पोचल्यावर फोन करा आणि विनाकारण 1 मिनिट बी थांबायचं नाही तिथं. हे बरे झाले की लगेच परत यायचं. त्यावर सरकार म्हणतो, आई अगं आम्ही कशाला विनाकारण थांबू तिकडे. कमळ म्हणते, 2 दिवस पुरल एवढा डब्बा दिलाय, त्यामुळं बाहेरचं काही खायचं नाही. तेवढ्यात आप्पा काहीतरी बोलू लागतात. सगळेजण आप्पांकडे बघून विचारू लागतात, काय झालं आप्पा,
काय बोलायचंय तुम्हाला? तेवढ्यात आनंदच्या लक्षात येतं की आप्पा आनंद असा आवाज देताय. आनंद आप्पांजवळ जाऊन विचारू लागतो, आप्पा काय बोलताय तुम्ही? त्यावर आप्पा इशाऱ्याने सांगतात की तू माझ्याबरोबर ये. आणि आनंद म्हणू लागतो, मी यायचं आहे ना. आणि तो सगळ्यांना सांगू लागतो की मी यायचं आहे सोबत असं म्हणताय आप्पा. आणि तो म्हणतो ठीक आहे, मी जातो आप्पांसोबत. त्यावर मिनल म्हणते, आहो आता दोघांचं काय काम आहे? सरकार चाललाय ना त्यांच्याबरोबर. त्यावर आनंद म्हणतो, अगं पण आप्पांना वाटतं मी पण त्यांच्यासोबत जावं. त्यावर कमळ म्हणते, अरे मग चांगलं आहे की तू पण जा त्यांच्यासोबत. त्यावर सरकार म्हणतो, आई मामांचा पण डबा पाठव. त्यावर आनंद म्हणतो, अरे सरकार तू थांब इथंच, मी आहे की आप्पांबरोबर. त्यावर सई जोरात म्हणते, नाही. सगळेजण तिच्याकडे बघू लागतात. सई म्हणते, म्हणजे एकाला दुसरं जोडी कवा बी चांगलं असतं ना. जावा की दोघं बी संग. त्यावर आनंद म्हणतो, नाही नाही सरकार तू थांब इथं, मी जाऊन येतो आप्पांसंग. आणि तो पुढे म्हणू लागतो, सानिकाला तुझी गरज आहे. तू इथं राहिला म्हणजे सानिकाला बी मदत करशील. आणि तुम्ही दोघांनी जे मिळून आव्हान घेतलंय ते आम्हाला नाही पेलवणार बाबा. आणि तो मी आलोच माझे कपडे घेऊन असं म्हणून घरात जातो. सानिका आप्पांच्या समोर येऊन उभी राहते. आप्पा सानिकाकडे बघू लागतात आणि ती आप्पांच्या पायावर डोकं ठेवून स्वतःशी म्हणू लागते, मला माहिती आहे आप्पा, हे सगळं तुम्ही माझ्यासाठी केलं आहे. आणि मी पण तुम्हाला शब्द देते की गावात गेलेली तुमची पत परत मी तुम्हाला मिळवून देईल. सरकार आनंदजवळ आप्पांच्या कपड्यांची पिशवी देतो. आनंद आणि सरकार आप्पांना घेऊन तिथून निघतात. आप्पा जात असताना कमळ आणि सानिकाच्या डोळ्यात पाणी येत असतं. इकडे सई आणि मिनलला मात्र त्यांचा प्लॅन फसल्यामुळे खूप राग येत असतो. सरकार आनंद आणि आप्पांना बस स्टॉपवर सोडून घरी परत येतो. सानिका बसलेली असते. सरकार तिच्याजवळ जाऊन विचारू लागतो, सानिका काही काम करतेस का? त्यावर सानिका म्हणते, नाही, आपण जे काम करणार आहे ना त्याबद्दल काही इंटरनेटवर माहिती मिळते का ती बघत होते, बोल ना. आणि सरकार म्हणू लागतो, माझ्या डोक्यातनं राहून राहून एक विचार येतोय, आप्पांनी मामासंग जायचं कसं काय ठरवलं? त्यावर सानिका म्हणते, कारण आप्पांना तुला माझ्यासंग ठेवायचं होतं. हे ऐकून सरकार सानिकाकडे बघू लागतो. त्यावर सानिका म्हणते, व्हय, आपली ही कल्पना वास्तवात आणण्यासाठी मला तुझी गरज आहे हे त्यांना माहीत होतं. आणि ती म्हणू लागते, सरकार मला हळूहळू समजतंय की आप्पांना या गावात एवढा मान का होता ते. आणि आप्पा खरंच लई चांगलं आहे आणि मी त्यांचा हा मान त्यांना परत मिळवून देईल. त्यावर सरकार म्हणतो, ते तर आपण करूच. पुढे तो म्हणतो, मला आणखी एक प्रश्न आहे, आपण जी आयडिया शोधून काढली त्याची सुरुवात कुठून करायची? त्यावर सानिका म्हणते, सोपं आहे, जिथं गूळ तयार होतं त्यांना जाऊन भेटायचं आणि तिथं गूळ तयार करून हा गूळ आपण चहावाल्यांना द्यायचा. हे बघ, चहा करताना त्यांना चहामध्ये आलं, गवती चहा हे सगळं टाकावं लागतं. पण हे सगळं टाकलेला गूळ जर आपण त्यांना दिला तर त्यांचे कष्ट कमी होतील आणि ते आपला गूळ विकत घेतील. त्यावर सरकार म्हणतो, मला एक सांग, व्यवसाय करणं एवढं सोपं असतं का? त्यावर सानिका म्हणते, सोपं नसतं, पण योग्य दिशेने केलं तर सगळं सोपं असतं. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि प्रयत्न करणाऱ्यांची कधीच हार होत नसते. त्यावर सरकार म्हणतो, सानिका तू असं काही बोलली ना तर माझा लय आत्मविश्वास वाढतो. ठरलं तर मग आपण सुरुवात गुराळावाल्यांना भेटून करायची आणि ते बी आत्ताच. आणि ते दोघं गुराळावाल्याला भेट द्यायला जातात. तो म्हणू लागतो, ते सगळं ठीक आहे, पण आम्ही तुमच्या संग का म्हणून काम करायचं? आमचं चांगलं चालू आहे. त्यावर सरकार म्हणतो, अहो दादा, आम्ही कुठं म्हणतोय तुमचं बंद करा. तुम्ही फक्त आमच्यात भागीदारी करा, त्यात तुमचा डबल फायदा आहे. त्यावर तो माणूस म्हणू लागतो, गूळ बनवणं काही चेष्टा वाटली होय तुम्हाला? या डबलच्या नादात आमचं हाय ते बंद पाडाल तुम्ही, हे आम्हाला जमणार नाही. सानिका आणि सरकार सगळ्या गुऱ्हाळ्यांना भेट देऊन येतात, पण त्यांच्यासोबत कोणीही व्यवसाय करायला तयार नसतं. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.